नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, पीएम किसान हप्त्याविषयीची अपडेट आपण दिलेली होती की दिनांक 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. उशिरा का होईना पण पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण चालू झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज देखील यायला सुरुवात झालेली आहे. आपण पूर्वी देखील सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी डीबीटी एनेबल नसेल किंवा अजूनही बऱ्याच लोकांची केवायसी करणं बाकी आहे, तर अशा लोकांना हप्ते येण्याला उशीर होऊ शकतो किंवा येणार देखील नाही. ज्यावेळेस तुम्ही केवायसी कराल त्यावेळेस तुमचा हप्ता प्रलंबित असलेला हा पडू शकतो. आपण वारंवार शेतकऱ्यांना हे देखील सांगत आलेलो आहे की तुमचं डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ते तुम्ही इनेबल करून घ्या. तुमची केवायसी पेंडिंग असेल तर तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधून आपली केवायसी पूर्ण करायची आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, परंतु ज्यांचं सगळं क्लिअर आहे, ज्यांचं डीबीटी एनेबल आहे किंवा ई केवायसी ही बाकी आहे किंवा 2019 नंतर वारस नोंदीमध्ये ज्यांनी डॉक्युमेंट क्लिअर केलेले आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आसाम येथील गुवाहाटी आसाम या ठिकाणाहून कार्यक्रम चालू झालेला आहे आणि तेथून वितरणाचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे. बऱ्याच ठिकाणाहून पैसे जमा होण्याला देखील सुरुवात झालेली आहे. आपल्याला तशा प्रकारचे मेसेज देखील येत आहेत. कोणत्या कोणत्या तालुक्यात म्हणजे कुठल्या कुठल्या तालुक्याला पैसे जमा झाले तर तो तालुका तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला टाकू शकता की जेणेकरून आपल्यालाही समजेल की नेमके कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एखाद्या शेतकऱ्याला गैरसमज असं करून घेऊ नका की आम्हाला आता आले नाही. रात्री उशिरा देखील बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज पडणार आहेत, त्याच्यामुळे थोडा धीर धरण्याचं काम आहे. उद्या देखील बऱ्याच शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना हप्ते जमा झाले असतील त्या शेतकऱ्यांनी आपला तालुका कमेंट करायचा आहे की जेणेकरून आपल्याला समजेल कोणत्या कोणत्या तालुक्यापर्यंत हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हप्ता का जमा झाला नाही, हप्ता कोणत्या तालुक्याला जमा झालेला नाही हे देखील तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. धन्यवाद.